आज आपण एकदम क्रिस्पी आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहे। याला तुम्ही ब्रेड रोल किंवा ब्रेड कटलेट पण बनवू शकता। जर याला कोणी फर्स्ट टाइम जरी बनवलं ना तरी एकदम परफेक्ट बनेल अशी ही रेसिपी आहे। नमस्कार, मी लोचना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग बघूया ब्रेड रोल कसा बनवायचा। यासाठी काय काय लागणार आहे आपण बघूया। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, तोही बारीक चिरून घेतलाय। इथे मी बॉईल केलेले कॉर्न आणि मटर घेतले, उकडलेले 4 बटाटे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 7 ते 8 ब्रेड घेतले, जे मी मिक्सरमधून दळून घेतले। बटाट्याला आपण किसून घेणार आहे जेणेकरून त्यात काही गाठी नको राहायला। सगळे बटाटे आपण असेच किसून घेणार आहे। यात मी आता उकडलेले कॉर्न आणि मटर घेतले, त्यात बारीक चिरलेला कांदा घालते, एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला, चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर, अद्रक लसूण पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। आता या सर्व साहित्याला एकजीव करून घेणार आहे। संपूर्ण साहित्य नीट मिक्स करून घ्यायचं। खूप छान असं सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे। आता आपण याचे रोल तयार करून घेऊया। तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही ते बनवू शकता। तुम्ही बघू शकता मी लांब आकार दिलाय। तुम्हाला आवडेल तर तुम्ही टिक्की सारख्या गोल आकारात पण बनवू शकता। असेच आता आपण बाकीचे पण बनवून घेऊया। जेवढे मेजरमेंटने आपण घेतलेले तेवढ्यात 19 ते 20 ब्रेड रोल बनतील। आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पातळ स्लरी तयार करून घेणार आहे। यासाठी मी एका बाउलमध्ये 3 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलाय। चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर। आता एका स्पूनच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। थोडं पाणी घालत हे मिक्स करायचे, एक पातळ स्लरी तयार होईल। एकदम पाणी नाही घालायचं, नाही तर मैद्याच्या गाठी तयार होऊ शकता। एका साइडला मी 5 ते 6 ब्रेड मिक्सरमधून दळून घेतले। आता आपण जे रोल बनवले ते मैदा आणि कॉर्नच्या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकून याला कोट करून घ्यायचं। याच्याने आपले ब्रेड रोल दिसायला खूप छान दिसतात आणि खूप क्रिस्पी असे तयार होतात। तुम्ही बघू शकता सगळ्या ब्रेड रोलला आपण छान अशी कोटिंग करून घेतली आहे। आता याला आपण डीप फ्राय करणार आहे। एका साइडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं। रोल्सला फ्राय करताना गॅसचा फ्लेम लो पण नसावा आणि हाय पण नसावा। लो असला तर पूर्ण तेल मध्ये जातं
आणि रोल्स तुटायची शक्यता असते. आणि गॅसचा फ्लेम हा हाय पण नाही ठेवायचा, नाहीतर आपले रोल्स कच्चे राहतील आणि बाहेरून सर्व कोटिंग जळून जायची शक्यता राहते. त्यामुळे आपल्या गॅसचा फ्लो हा मीडियमच असला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपले सगळे ब्रेड रोल फ्राय झाले, मधून पण खूप छान शिजले. आपले ब्रेड रोल्स तयार आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.